माझ्याकडं रिपेअर करायसाठी हे 2900चं प्रिंटर आलेलं आहे कॅनॉनचं. याचा हा प्रॉब्लेम आलेला आहे. बघूया आपण हा प्रॉब्लेम कशामुळे आला आणि हा प्रॉब्लेम आपण क्लिअर करू. हे बघा मित्रांनो, याच्यामध्ये पेपर पण आहे, तरी हा प्रॉब्लेम येतो या प्रिंटरला. बघू आपण याला काय झालेलं आहे. हे टॉप कवर आपण ओपन करणार आहोत. हा स्क्रू काढून घेतला. याचा फ्यूजर बघू शकता आपण, खूप घाण झालेला आहे याचा फ्यूजर. आपण हे फ्यूजर ओपन करूया. फ्यूजर ओपन करण्यासाठी आपल्याला एक केबल पण काढावे लागतील. इथे फ्यूजरला 3 स्क्रू असतात. हे स्क्रू पण आपण ओपन करून घेऊ. हे फ्यूजरचे स्क्रू ओपन झालेले आहे. आता आपल्याला फ्यूजर बाहेर काढायचा आहे. हे फ्यूजर आपण बाहेर काढलेला आहे. याचा पेपरचा प्रॉब्लेम होता. पेपर ओढत नव्हता हा. आपल्याला याचं पिकअप असेंबली पण आपण ओपन करणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण याची पिकअप असेंबली पण ओपन केलेली आहे. बघू, याला ब्लोअर मारून घेऊ आपण पहिलं. बघू आपण मित्रांनो, बघू शकता आपण, हा प्रिंटर बघा किती खराब झालेला आहे. पूर्ण धूळ केलेली आहे प्रिंटरमध्ये. ब्लोअर मारावंच लागेल आपल्याला पहिलं. मित्रांनो, याला आपण ब्लोअर मारून घेतलेला आहे. आपण आता हे कवर पण ओपन करणार आहे. या पिकअप असेंबलीला आपण ब्लोअर मारून घेऊ. हे बघा, पूर्ण धुळीनं खराब झालेली आहे. ब्लोअर मारू आपण हिला. आपण याची पिकअप असेंबली बसून देऊ आता. हे बघा, पिकअप असेंबली आपण क्लीन केलेली आहे. पिकअप असेंबली आपण बसवली आहे आता. चला तर मित्रांनो, आता फ्यूजरला आपण बसून घेऊया. चला तर मित्रांनो, प्रिंटर रेडी झालेला आहे. आपण पहिले याची टेस्टिंग घेऊया. आपण याच्या 8 प्रिंटा देऊया. बंद करून चालू राहते. नवीन वर्ष लागलं तरी आमचे काम ही बघ, पहिली प्रिंट आली.
9 प्रिंटा काढलेल्या आहे आपण याच्यावर. चला त्याला आपण फिट्ट करूया.